आज आहे फादर्स डे. जगातील सर्व वडिलांना आणि माझ्या वडिलांना हॅपी फादर्स डे. मित्रांनो, बाप ही अशी गोष्ट आहे, दोनच अक्षर आहे बाप, पण त्याच्यामध्ये अख्खं विश्व सामावलं आहे. मित्रांनो, जेव्हा आपल्या घरासमोर आपल्या बापाची चप्पल असते ना, तेव्हा सगळंच काय आहे. त्यामुळे मित्रांनो, आपल्या बापाला कधी कुठलंच कमी पडून देऊ नका. आपल्या बापाला कधी उलटं पालटं बोलू नका. कारण बाप जर असेल ना, तर जगातली कुठलीच व्यक्ती तुमच्या विरोधात जाऊ शकत नाही. बापावर एवढं प्रेम करा. अहो, तुम्ही एक वेळ मंदिरात नाही गेलं तरी चालेल, पण आपल्या घरातून निघताना आपल्या बापाच्या पाया जरूर पडा. तुमच्या कधीच कामामध्ये कुठलंच अपयश येणार नाही. मित्रांनो, सदैव तुम्ही आनंदी राहाल. आज आपण बघतो, अहो, आपल्या आईबापाला कधीच आपण किंमत देत नाही. अहो, त्यांनी तर आपल्याला जन्म दिला, आज त्यांनाच आपण विसरतो. तर कृपा करून आपल्या आईबापाला कधीच विसरू नका. कारण बाप बाहेर जाऊन कष्ट करतो आपला बाप. मित्रांनो, जेव्हा तो कष्ट करतो ना, तर त्या बापालाच माहीत असतं की त्याला किती वेदना होत असतात. आपल्याला चांगले कपडे मिळावं, चांगलं खायला मिळावं, रात्रभर तो दिवस राबतो आणि आपल्याला पैसे आणून देतो. त्याची किंमत आपल्याला कधीच कळत नाही. मित्रांनो, आपल्या बापाला कधी विसरू नका. सगळ्यांच्या विरोधात जावा, पण आपल्या बापाच्या विरोधात कधी जाऊ नका. कारण तो आहे तोपर्यंतच घराला करपण आहे. मित्रांनो, घराला करपण आहे. त्यामुळे आपल्या बापाला कधी विसरू नका. आपला बाप आहे तोपर्यंत तुमच्या घरामध्ये लक्ष्मी खेळेल. पण आपला बाप जर नसेल तर तुम्ही परके व्हाल. तुम्हाला झिरो किंमत आहे. मित्रांनो, तुम्हाला झिरो किंमत आहे. माझ्या वडिलांना हॅपी फादर्स डे. धन्यवाद.